सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. अरे भीमाची लेकरं आहात तुम्ही, जय भीम. जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक कुरवडी भूषण बहुजन प्रतिपादक विश्ववंद छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, माता रमाई, माता जिजाई, ज्यांनी शिवरायांची भारतातील पहिली शिवजयंती साजरी केली असे महात्मा ज्योतिराव फुले. हा देश कुणाच्या धर्मग्रंथावर चालत नसून संविधानावर चालतो असे या भारताला संविधान बहाल करणारे बुद्धिसम्राट ज्ञानपंडित विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तमाम मानवतावादी महापुरुषांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते व कोटी कोटी प्रणाम करते. तर आजच्या या वक्तृत्व स्पर्धेनिमित्ताने आपणासमोर विषय मांडते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र. खरं तर खालच्या समाजात जन्माला येऊनही माणूस किती मोठा होऊ शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या परिवाराची पर्वा न करता तुमच्या आमच्या सुखी समृद्धी व संपन्न जीवनासाठी अपार कष्ट केले, घाम काढलं, रक्ताचं पाणी केलं. अरे झगडले, झुंजले, झिजले बाबासाहेबांचा देह झुजला आणि म्हणूनच तर तुमचा आमचा देह सजला हे नीट लक्षात ठेवा. कायद्याच्या पटलावर अनेक नेते झाले, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री झाले, आले तसे निघून गेले. मात्र एक नाव चिरंतन टिकून राहिलं, ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, दीनदलितांना बाबासाहेबांनी जागा केलं. त्यांना स्वतःच्या हक्काची, बुद्धीची, बळाची, ताकदीची जाणीव करून दिली आणि म्हणूनच रानारानातून, वनावनातून, डोंगर दऱ्यातून हातात लेखणी घेऊन हा समाज बाहेर पडला आणि पुढे कुणी डॉक्टर झालं, कुणी इंजिनियर झालं, कुणी वकील झालं, कुणी अधिकारी झालं आणि म्हणूनच सर्कसमध्ये बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघाला माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी अनेक माणसं मी पाहिली, परंतु कसल्याही धाकाशिवाय सामान्य माणसाला वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ मी पाहिला. त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचं कर्तृत्व, नेतृत्व, मातृत्व हिमालयाच्या उंचीचं आहे. सह्याद्री एवढं बुलंद बलाढ्य आहे. त्यांची झुंज, त्यांचा लढा, त्यांचा मान सन्मान एवढा मोठा आहे की सरकारी कार्यालयात फोटो असणारी बरेच नेते होऊन गेले, परंतु देवाऱ्यात फोटो ठेवून त्यांची पूजा करतात असे एकच विश्वरत्न होऊन गेले. त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरं तर आजच्या या स्पर्धेनिमित्ताने परीक्षक महोदय, मी तुम्हाला सांगू इच्छिते की एकदा एक लहानसा पोरगा माझ्या घरी आला. माझ्या घरी अनेक असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो लावलेले होते. तर तो मुलगा त्या फोटोकडे बघून म्हणतो की ताई, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डॉक्टर म्हणतात, तर ते नेमके कशाचे डॉक्टर? आता तो लहानसा पोरगा, त्याला तरी काय करणार की डॉक्टर ही पदवी केव्हा लागते. पण तरीही मी त्याला समजावून सांगितलं की ज्या वेळेस आपण एखाद्या विषयामध्ये उच्च शिक्षण घेतो त्यावेळेस आपल्याला डॉक्टर ही पदवी मिळते, त्याला डिग्री एक समजतं. पण मात्र त्याला समजलेला अर्थ तो काहीतरी वेगळा होता आणि मी त्याला जो अर्थ समजावून सांगत होते तो अर्थ काहीतरी वेगळा होता. मग त्याला डॉक्टर या शब्दाचा जो अर्थ माहिती होता तो एवढाच होता की डॉक्टर पांढरा कोट लावतो, डॉक्टरच्या गळ्यात स्टेथोस्कोप असतो, डॉक्टर आपले इलाज करतो, आपण आजारी झाल्यानंतर आपल्याला गोळ्या औषधी देतो. तर हा समजलेला त्याचा अर्थ होता. तर मी त्याच्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. बघा विद्यार्थी मित्रांनो, जरा नीट ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मुर्द्यालाही जिवंत करून अन्यायाविरुद्ध पेटविणारे डॉक्टर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाला झालेला जातीयतेचा कॅन्सर चरचरा कापून वळवणारा, जातीभेद अशा लोकांना लोकांपासून रोगमुक्त करणारे डॉक्टर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म मार्तंडाचा आणि वर्ण वर्चस्वाचा कोंडळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारे वाघनख होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विषमतेवर, जातीभेदावर सोडलेले असे सुदर्शन चक्र होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्वाभिमानाचा एक धगधगता ज्वालामुखी होते.
आणि म्हणूनच मित्रांनो, जय भीम म्हणायला कधी लाजू नका, कारण जय भीम म्हणजे फक्त दोन शब्द नाही, तर जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कष्टाला सलाम आहे, आपली एक ओळख आहे, प्रज्ञाशील करुण आहे, आणि म्हणूनच जय भीम म्हणायला कधी लाजू नका. खरं तर 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह केला. खरं तर ते पाणी फक्त आपल्याला पिण्याकरिता नव्हतं, आणि ते पाणी पिल्याने आपण काही अमर झालो नव्हतो, आणि ते पाणी न पिल्याने आपण काही मेलो नव्हतो. यामागचं सगळ्यात मोठं जर का कोणतं कारण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिद्ध करायचं होतं की आम्हीही माणसासारखे आहोत. बाबासाहेबांना सिद्ध करायचं होतं की आम्हीही माणसासारखे आहोत रे. तुम्ही मातीचा देव उभा करता, त्याला हळद कुंकू लावता, पूजा करता, त्याचं काय वाटलं रे? आम्हीही माणसेसारखे आहोत रे. तुमच्या डोक्याचं मातीर झालं रे, आणि या मातीर दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह केला, आणि हा तुम्हा आम्हा सर्वांना माहिती असणे गरजेचे आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परीक्षक महोदय, मी तुम्हाला सांगू इच्छिते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले, मनुस्मृती जाळली. अनेक लोक असे म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली, तर याचं कारण मी तुम्हाला सांगते. माणसासारख्या माणसांना न समजणारी ही मनुस्मृती मी जाळून टाकणार आहे, अशी छाती ठोक सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरं तर विचार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळा असे म्हटलं आहे. त्यांनी कुठली तरी पुस्तक जाळली आहे. खरं तर जगातला सगळ्यात मोठा पुस्तक प्रेमी एखादी पुस्तक जाळा म्हणत असेल तर ही केवढी मोठी विशाल गोष्ट आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आणि फक्त पुस्तकासाठी एक घर बांधलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस परदेशातून पुस्तकं बोटीवर पाठवत होते, त्या बोटीवरून अनेक अशी पुस्तकं त्यांची वाहिली, तर त्या पुस्तकासाठी 3 दिवस सतत रडणारे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मला माझी पुस्तकं मागितलं तर मला माझे प्राण मागितल्यासारखं वाटतं रे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भाकरी आणि पुस्तक या दोघांपैकी जर का कोणाला एकाला निवडायचे असेल तर मी पुस्तकाला निवडेल, असे पुस्तक प्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे जगातला सगळ्यात मोठा पुस्तक प्रेमी जर का एखादी पुस्तक जाळा म्हणत असेल, मनुस्मृती नावाचे पुस्तक जाळा म्हणत असेल, तर विचार करा त्या मनुस्मृती नावाचे पुस्तक किती विषारी असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तक जाळा असे म्हणणारे एकदा, त्यानंतर ते पुढे जाऊन आपल्या भारताचे शिल्पकार झाले, आणि हा एवढा मोठा इतिहास तुम्हा आम्हा सर्वांना माहिती असणे गरजेचे आहे. खरं तर एक चायवाला पंतप्रधान बनू शकतो हे तुम्ही नक्की सांगा, पण मात्र वर्गाच्या बाहेर बसून एखादा विद्यार्थी या देशाचं संविधान लिहू शकतो, आणि त्याच संविधानाच्या आधारावर त्याच संविधानाच्या बळावर एक चायवाला पंतप्रधान बनू शकतो हे सांगणं जास्त योग्य ठरेल. अरे मेरे भीम ने कदम उठाया तो इस देश का संविधान बन गया. मेरे संविधान की ताकत तो देखो यारो, एक चाय बेचने वाला आदमी इस देश का पंतप्रधान बन गया. एक चाय बेचने वाला आदमी इस देश का पंतप्रधान बन गया. खरं तर आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र. शिक्षक वृंद आणि अध्यक्ष महोदय, परीक्षक महोदय, मी तुम्हाला सांगू इच्छिते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनचरित्र अभ्यासताना मनाला एक प्रश्न पडतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रातील सगळ्यात मोठी गोष्ट कोणती. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रातील शब्दाला शब्द, वाक्याला वाक्य आपल्यासाठी प्रेरणादायी ठरतात. पण मात्र त्यांच्या जीवनातली सगळ्यात मोठी प्रेरणादायी जर का कोणती गोष्ट असेल तर ते आहे त्यांच्या शिक्षणासाठी चाललेली प्रचंड तळमळ. कारण बाबासाहेब ओळखून होते की शिक्षणाची ताकद काय. अरे शिक्षणाची एवढी ताकद आहे की ते मुक्याला सुद्धा वाचा फोडू शकते आणि लंगड्याला सुद्धा पर्वतावर घेऊन जाऊ शकते. ही खरी शिक्षणाची ताकद आहे मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र आपल्याला दिलेला आहे. आपण जर का चांगले शिकलो तर चांगल्या लोकांचं संघटन तयार करू शकणार, आणि जर का आपण चांगल्या लोकांचं संघटन तयार केलं तर संघर्ष करण्याची प्रेरणा ही आपोआप मिळेल. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है कि ये सूरत बदल
बदलनी चाहिए। मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, वो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए। या अंतःकरणामध्ये शिक्षण, जे आग पेटवण्याचे काम आहे ते शिक्षणाचे आहे। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला जर का तुम्ही चांगलं निरखून बघितला तर तुम्हाला एक सायकोलॉजिकली आणि लॉजिकली गोष्ट दिसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका हातात पुस्तक असते आणि ते एक हात कुणाकडे तरी दर्शवित असतात। तर मी अनेकांना विचारलं की ते हात कुणाकडे दर्शवतात। काही जण म्हणाले की ते पूर्वेकडे दर्शवतात, काही जण म्हणाले की ते पश्चिमेकडे दर्शवतात, काही जण म्हणाले की ते दिल्लीकडे दर्शवतात। पण मात्र असं नाही, जर का सायकोलॉजिकली आणि लॉजिकली विचार करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तेव्हा तुम्हाला दिसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी समोरची बाजू दर्शवतात। का तर समोर असते आपला भविष्य। खरं तर मित्रांनो, आपल्या पोटात अन्न नसले तरी चालेल, अंगावर चांगली वस्त्र नसली तरी चालेल, अंगात रक्त नसले तरी चालेल, परंतु डोक्यात बाबासाहेबांचे विचार असणे गरजेचे आहे। संचालक महोदयांनी मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिल्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते व इथेच थांबते। जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय शिवराय, जय